जनतेसोबत जोडलं जाण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे सोशल आणि डिजिटल मीडिया आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांशी जोडलं जाण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। सत्तेच्या शर्यतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने खास निवडणुकीसाठी स्वतःचा सोशल मीडिया सेल तयार केलाय। माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या आयटी आणि मीडिया सेलचे प्रमुख रविकांत वरपे आहेत। रविकांत, आता निवडणुका 2 आठवड्यांवरती आहेत। सोशल मीडियाने मागच्या निवडणुकांमध्ये खूप एक मोठा आपला प्रभाव सोडलेला। यावेळी राष्ट्रवादीकडे सोशल मीडियाचा कसा वापर केला जातोय, काय काय स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडे? लोकसभेच्या अनुभवानंतर सगळ्यांनाच माहीत झालं की सोशल मीडियाचा युवा वर्गावरती किती प्रभाव पडतो। डिजिटल मीडियाचा विचार जर केला आपण तर मग वेबसाईट्स असतील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेबसाईट असेल किंवा इतरांच्या वेबसाईट्स, न्यूज चॅनलच्या वेबसाईट्स असतील, त्यानंतर मोबाईल ॲप्स असतील, ईमेलिंग असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल। तर व्हॉट्सॲप हे असं एक आता माध्यम आहे की जे तुमच्या ग्रामीण भागात आणि शहरी मुलांकडे, शेतकऱ्यांकडे सुद्धा ते अवलंबून आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी फेसबुक आणि व्हॉट्सॲप याचा प्रभावी वापर करण्याचं एक स्ट्रॅटेजी, एक पॉलिसी बनवलेली आहे। व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, आम्ही ई कार्यकर्ता मेळावे घेतलेले आहेत। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आयटी मीडिया सेलच्या संयुक्त विद्यमानाने प्रत्येक रिजनला ई कार्यकर्ता वर्कशॉप घेतले। त्याच्यातून आम्ही प्रत्येक 100 ते 50 मुलांची फळी तयार केली आणि ती 100 ते 50 विद्यार्थी आणि त्यांचे व्हॉट्सॲपचे नंबर्स आणि सेंट्रल ऑफिस यांचा आपण कोऑर्डिनेट केलेला आहे। निवडणुकीत या सर्वाचा किती फायदा होईल लवकरच कळेल, मात्र या सोशल आणि डिजिटल मीडियामुळे एक चांगलं राजकीय वातावरण तयार झालं एवढं मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू गुप्ता सोबत रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई। यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक आठवण आमच्या टॉक टाइम या कार्यक्रमाबद्दल। मनसे नेते बाळा नांदगावकर यांना तुम्हाला जर